आजच्या व्लॉगची सुरुवात मॉर्निंग वॉकपासून झाली फ्रेंड्स. सकाळी सकाळी वॉक करणं खूप जास्त आवश्यक आहे आपल्या आरोग्यासाठी. गुड मॉर्निंग फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय न्यू व्लॉग. आजची सकाळ खूप सुंदर होती. वातावरणही खूप छान होते. सकाळी सकाळी उठण्याची मजाच वेगळी आहे. सकाळी उठल्यावर ओनीर आणि मी दोघंही नारळ पाणी पित आहो. सोबत गप्पासुद्धा मारत आहो. सकाळी सकाळी उठून त्याच्यासोबत गप्पा मारणं पण आता मला खूप जास्त आवडायला लागलं आहे. ड्युटीच्या गडबडीमध्ये ह्या सगळ्या गोष्टी मी त्याच्यासोबत करू नये, पण काही दिवसापासून मला त्याच्यासोबत टाईम स्पेंड करायला खूप जास्त मिळत आहे. त्याचा मला खूप जास्त आनंद आहे. त्याच्यासोबतच सकाळी सकाळी आम्ही फ्रेश अशी भाजी आणली. भाजी साफ करायला लागलो. त्याच्यासोबतच नाश्त्याची तयारीसुद्धा करायला घेतली. सकाळी सकाळी पोहा खायला खूप जास्त मजा येते ना फ्रेंड्स. माझ्या मुलाला पण पोहा खूप जास्त आवडतो, म्हणून त्याच्यासाठी प्रत्येक संडेला मी पोहा बनवते. त्याला निंबू शेव टाकलेला पोहा खूप जास्त आवडतो, म्हणून मी त्याच्यासाठी दर संडेला पोहा बनवते. त्याला स्कूलमध्ये टिफिनमध्ये न्यायला पण पोहा आवडते, पण कसं आहे आता आपण त्याची स्कूल लाँग टाईमची असल्यामुळे टिफिनला नाश्ता देऊ शकत नाही, म्हणून पोहा मी त्याला टिफिनला द्यायला अवॉइडच करते. पण प्रत्येक संडेला त्याच्या इच्छेनुसार मी त्याचा नाश्ता बनवते आणि आम्ही दोघं सोबत मिळून नाश्तासुद्धा करतो. त्याच निमित्ताने आपण त्याच्यासोबत खूप जास्त वेळ स्पेंड करू शकतो, म्हणून त्याच्या आवडीचं बनवलं की तो आपल्यासोबत बसून आवडीने खातोसुद्धा. आज युविकाला सकाळी जास्त मिस करत होता, कारण ती रोज सकाळीच्यासोबत नाश्ता करायची सवय आहे त्याला. सकाळी मजा झाली फ्रेंड. सायंकाळी आम्ही फोन घ्यायसाठी बाहेर निघालो. रस्त्याने जाताना खूप जास्त गर्दी होती चौपाटीला. जसं वाटत होतं की तिथे फ्रीमध्येच काही वाटत आहे. तुम्हाला या चौपाटीवरचं काय आवडते फ्रेंड, मला नक्की कमेंटमध्ये सांगा. मी पण ट्राय करून बघेल, कारण मी फक्त तिथे पाणीपुरी खायसाठीच जाते फ्रेंड्स. चला असू द्या. मी फोनच्या दुकानामध्ये आलो. फोन तर आधी डिसाईडच केलेला होता, तरी पण आम्ही मोबाईल इकडे तिकडे बघत होतो की कुठला मोबाईल आणखी दुसरा चांगला आहे, आणि मी पण विचार करत होते की मी कुठला मोबाईल घेईल. पण सांगते फ्रेंड, हा फोन माझ्यासाठी नाही, हा फोन हिचा आहे. ही स्वतःसाठी फोन घेत आहे, म्हणून आम्ही तिच्यासाठी फोन घ्यायला गेलो होतो. थोडंसं दुःख पण वाटलं फ्रेंड की मी कधी अशी ओपन करणार म्हणून फोन. पण असू द्या, तिच्या खुशीमध्ये आम्ही खुश आहोत, कारण तिला माझ्यापेक्षा जास्त आवश्यकता आहे या फोनची, मला माहिती आहे. आशीर्वादाने मी पण लवकरच माझ्या मोबाईलची अशी ओपनिंग करील फ्रेंड्स. तुम्ही नक्की मला सपोर्ट करत राहा, आणि हिला पण माझ्या व्लॉगमध्ये कॉंग्रॅच्युलेशन म्हणून मेसेज जरूर कराल फ्रेंड्स. थँक्यू. तुम्ही असा माझा कॉन्फिडन्स वाढवत राहाल फ्रेंड्स, तर मी नक्कीच नवीन नवीन कंटेंट तयार करेल फ्रेंड, आणि मी पण खूप जास्त मेहनत घेईल यासाठी. चला असू द्या, आपण उद्या भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. लाईक शेअर कमेंट जरूर कराल फ्रेंड्स. बाय. थँक्यू.